वळत पुढील बातमीकडे. मिरजेतील गणेश तलावामध्ये माशांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या ठेकेदार आणि अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीकरता दलित संघाच्या वतीने महापालिका मुख्यालयावर मासा मोर्चा काढण्यात आला. काही दिवसापूर्वी मिरजेतील गणेश तलावामध्ये अनेक मासे मृत्युमुखी पडले होते. यामुळे तलावाच्या शेजारी राहणाऱ्या वस्तीमध्ये दुर्गंधी पसरून नागरिक आजारी पडले होते. तरी या मासे मृत्युमुखी पाडण्यास कारणीभूत असलेल्या संबंधित ठेकेदार आणि अधिकारी यांच्यावर फौजदारीसारखे गुन्हे दाखल करावेत या मागणीकरिता सांगलीतील गारपीर चौक ते महापालिकेपर्यंत मासे घेऊन आंदोलन करण्यात आले. त्याचबरोबर ते मासे महापालिकेच्या दारात टाकून निषेध नोंदवत उपायुक्त वैभव साबळे यांना दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तमदादा मोहिते यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. येत्या 8 दिवसात संबंधित अधिकाऱ्यांनी ठेकेदारावर कारवाई न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी मोहिते यांनी दिला. यावेळी विजय घडगे, वनिता कांबळे, सनाउल्ला बावस्कर, राजू संगदी, प्रशांत केदार, महावीर चंदनशिवे, संतोष भाले, हर्षद घाडगे, महेश देवकुळे, दत्ता जगधने, बंडू केंगार यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित. रवी केंबोडेचे सगळे टक्के तात्काळ काढून म्हणतोय होत नाही. सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेला स्थापना होऊन आज 25 ते 30 वर्षात महापालिका पदार्पण करत आहे. पण ह्या महापालिकेच्या हद्दीतील अनेक कर धामधुपटीने वाढवले. त्या ठिकाणी वृक्ष कर असेल, निधी कर असेल, करमणूक कर असेल, बगीचा कर असेल, शिक्षण कर असेल, घरपट्टी असेल, पाणीपट्टी असेल, या अतिवेगाने वाढल्या. पण त्या पद्धतीनं या महापालिकेत जे अनेक वर्षे तळ टुकून बसलेले भ्रष्ट अधिकारी, या ठिकाणाला काही अधिकारी आणि रवी केंबोडे हे अनेक वर्षापासून एक ठेकेदार आहेत. या अधिकारी आणि ठेकेदार मिळून संगनमत करतात. यांनी कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार या ठिकाणाला केला आहे. पण काही अधिकारी जे काळे बोके झालेत, भ्रष्टाचारी बोके झालेत, ही आता सर्रास एखाद्याचा जीव घ्यायला सुद्धा विना झाल्या. असाच ठेका काढलेला हा मिरजे येथील महापालिकेनं मिरजेचं सौंदर्य वाढणारं गणपती तळ म्हणून जे ओळखलं जातंय, मिरजेचं एक आदरानं नाव घेतलं जातं त्या तळ्याचं, या तळ्यातले मासे अत्यंत वाईट दृष्टीनं मरून गेले. त्याकडे जिथं ठेकेदार आहे, देखरेखदार आहे, यांनी दुर्लक्ष केलं गेलं आणि संबंधित अधिकाऱ्यांनी पाठराखण करून संबंधित ठेकेदारावर कोणत्याही पद्धतीची कारवाई केली नाही. त्यामुळं आज आम्ही महापालिकेला मासे फेक आंदोलन घेऊन आलो होतो. पण संबंधित जे अत्यंत चांगुलपणाने आणि चांगल्या पद्धतीने आक्रमक काम करणारे आमचे आदरणीय साबळे साहेब या ठिकाणाला निवेदन घेण्यास आले. त्यामुळं आंदोलनात काही त्यांनी आश्वासनं दिली गेली चांगल्या पद्धतीची. मी सगळ्या गोष्टी मार्गी लावतो म्हणले. त्यामुळं हे आंदोलन या ठिकाणाला मासे फक्त निवेदन देऊन या ठिकाणाला थांबवलं. पण दलित महासंघाने यावेळेस ठरलं होतं की जे मेलेले मासे आहेत ते अधिकाऱ्यांच्या अंगावर टाकायचे. पण संबंधित आश्वासनामुळे हे आंदोलन इथं थांबलेलं आहे. येत्या काही दिवसात जर आम्हाला व्यवस्थितरित्या ज्या काही सुखसोयी आहेत, मेलेल्या माशांना जबाबदार धरत ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यावर फौजदारीसारखी कारवाई झाली नाही तर ही मासे पुन्हा असे मेले तर घेऊन येऊन त्या अधिकाऱ्याला रस्त्याला नागडा करून धिंड करणार असा मी दलित महासंघातर्फे इशारा देतो.